नमस्कार, मी प्रशांत कदम. देशाच्या कायदेशीर वर्तुळामध्ये एक अत्यंत अभूतपूर्व अशा पद्धतीची घटना घडलेली आहे. काही वर्षांपूर्वी अ, देशाच्या सर्वोच्च न्यायालयातल्या न्यायमूर्तींनी येऊन जाहीरपणे पत्रकार परिषद घेणं हे जितकं आश्चर्यकारक होतं, तशाच पद्धतीनं देशातल्या 600 वकिलांनी सरन्यायाधीशांना एक पत्र लिहिलेलं आहे आणि या पत्रातून एक भावना व्यक्त केलेली आहे की न्याय संस्थेवरती कुठेतरी दबाव येतोय आणि न्याय व्यवस्थेची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातोय. सगळ्यात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे या 600 वकिलांनी लिहिलेलं पत्र जितकं आश्चर्यकारक आहे, त्याच्यापेक्षा पुढची आश्चर्यकारक गोष्ट ही आहे की त्याच्यामध्ये देशाच्या पंतप्रधानांनी स्वतः कमेंट केलेली आहे आणि एक प्रकारे या भूमिकेला पाठिंबा दर्शवलेला आहे. आणि हे नेमकं काय घडतं आहे? तुम्हाला अशा पद्धतीनं पत्र लिहिलेलं आहे असं म्हटल्यानंतर वाटेल की कदाचित सरकारच्या विरोधी वर्तुळातल्या कुठल्या लोकांनी हे काम केलेलं आहे का? तर तसं पण नाहीये. ज्या वकिलांनी हे पत्र लिहिलेलं आहे ते सगळे बहुतांशपणे भाजपशी संबंधित आहेत आणि त्याच्यानंतर पंतप्रधानांनी स्वतः अशा पद्धतीनं टिप्पणी करणं म्हणजे नेमकं काय घडतं आहे? एक प्रकारे न्याय व्यवस्थेची चिंता या पत्रातून व्यक्त केली जात असली तरी याच पत्रातून न्याय व्यवस्थेवरती एक कुठंतरी अप्रत्यक्षपणे दबाव टाकण्याचा प्रयत्न होतोय का? कारण गेल्या काही दिवसातला जो एक महत्वाचा निर्णय आहे तो म्हणजे इलेक्ट्रोल बॉन्डचा, आणि त्यामुळं हे जे सगळं घडतं आहे त्याच्या पाठीमागं नेमकं काय आहे, लिगल वर्तुळातल्या प्रतिक्रिया नेमक्या काय येत आहेत आणि या सगळ्या घटनेला नेमकं कसं बघायचं हे समजून घेणं खूप आवश्यक आहे. ज्यावेळी लोकसभेची निवडणूक होतीये त्यावेळी ही घटना घडतीये आणि त्यामुळे याचे पुढे नेमके कसे परिणाम होऊ शकतात हे देखील समजून घेणं आवश्यक आहे. आणि याच संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत ॲडव्होकेट असीम सरोदे, जे सगळ्याच वेगवेगळ्या विषयावरती आपली मतं जे आहेत ते निर्भयपणे मांडत असतात. निर्भय म्हणूच्या माध्यमातून सुद्धा ते सध्या सक्रिय आहेत. आणि आता या सगळ्या घटनेवरती लिगल वर्तुळातून बोलायचं असेल तर मला वाटतंय असीम सरोदे यांच्यापेक्षा चांगलं दुसरं कुठलं नाव नाहीये, म्हणून आपण आज त्यांना बोलतं करतोय. असीमजी, 600 वकील देशातले अशा पद्धतीनं सरन्यायाधीशांना पत्र लिहितात आणि चिंता व्यक्त करतायत. तुम्हाला त्या पत्रामध्ये खरोखर चिंता दिसतेय की इतर काही दिसतंय त्या पत्रामध्ये? मला वाटते या पत्रामध्ये चिंतेपेक्षा एक अजेंडा जास्त आहे. आणि ज्यावेळी या 600 जणांनी लिहिलेलं जे पत्र आहे त्याला नरेंद्र मोदींनी सुद्धा सपोर्ट दिला आणि चिंता असणाऱ्या 600 वकिलांमध्ये नरेंद्र मोदी सुद्धा चिंतातूर एक व्यक्ती म्हणून सहभागी झाले. तेव्हाच खरं तर लक्षात आलं की हे काही पत्र केवळ न्यायव्यवस्थेवरच्या दबावाबद्दल नाही किंवा हे न्यायव्यवस्थेच्या अंतर्गत असलेल्या लोकशाहीबद्दल काहीतरी बोलायचं आहे याबद्दल नाही, तर त्यांच्यावर जे दबाव येत आहेत, म्हणजे जे वकील आतापर्यंत आपण जसं म्हणू तसं कोर्टामध्ये ऐकलं जात होतं, या भावनेतून आणि या आविर्भावात तिथे वावरत होते. न्यायालय जणू काही आपलंच आहे आणि आपण कशाही पद्धतीने कोणतीही बाजू मांडली तरी तीच न्यायालयाने स्वीकार करावी अशा स्वरूपात ज्यांचं मांडणं राहायचं सगळं, तर ते आता होत नाहीये याचं त्यांना कदाचित दुःख आहे. मुळात या पत्राचं बॅकग्राऊंड जे आहे ते इलेक्ट्रोल बॉन्डच्या प्रकरणामध्ये आलेल्या निर्णयात आहे. हे सुद्धा आपण बघायला पाहिजे की न्यायव्यवस्था दबावाखाली जर वागत असेल तर न्यायव्यवस्थेने हा निर्णय अशा पद्धतीने दिला नसता असं सामान्यातल्या सामान्य भारतीय लोकांना आता वाटायला लागलेलं. दुसरं असं की जर ही चिंता वाटली असती खरंच तर ती चिंता आधी सुद्धा व्यक्त झाली पाहिजे असे कारण अनेक होते. सातत्याने चिंता व्यक्त करणारे लोक, सातत्याने न्यायव्यवस्थेच्या पारदर्शकतेबद्दल बोलणारे लोक आणि न्यायव्यवस्थेवर सामान्यातल्या सामान्य माणसांनी विश्वास ठेवावा आणि न्यायव्यवस्थेसमोर कोणीही उच्च नीच नाही. मी वकील असेल, खूप मोठा असेल, कोणत्या तरी देशातून वकिली करत असेल तरी सुद्धा मी न्यायव्यवस्थेचा एक घटक आहे अशा नम्र भावनेने काम करणारे जे लोक आहेत त्या सगळ्यांनी मग सातत्याने या विषयावर बोलायला पाहिजे होतं. म्हणजे दोन तर प्रसंग मला नक्की सांगता येऊ शकतात. एक म्हणजे जेव्हा जस्टिस रंजन गोगोई चीफ जस्टिस ऑफ इंडिया होते आणि काही क्षणांमध्ये रिटायर्ड झाल्यानंतर लगेच काही दिवसांची वाट न पाहता सुद्धा त्यांना राज्यसभेमध्ये नरेंद्र मोदींनी नियुक्त केलं. त्यावेळेस कोण कोण बोललाय आपण जरा आठवून बघा. या 600 जणांपैकी कोण बोललेलं होतं की ही ही चुकीची नियुक्ती आहे म्हणून? दुसरं आताचं ताजं उदाहरण आहे ते जस्टिस अभिजित गंगोपाध्याय यांचं आहे, जे वेस्ट बेंगॉल मधले आहेत. आणि त्यांच्या निर्णयांचा म्हणजे मला इथे अरुण जेटली यांनी संसदेमध्ये जे भाषण केलं त्याचाच रेफरन्स द्यायचा आहे. जस्टिस अरुण जेटली यांनी अरुण जेटली जे मंत्री होते त्यांनी अत्यंत सुंदर पद्धतीने संसदेमध्ये सांगितलेलं होतं की आफ्टर रिटायरमेंट पोस्ट देणं हे जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत
प्री रिटायरमेंट जजमेंट जे आहेत ते चांगल्या स्वरूपाचे येणार नाही. आणि इतक्या स्पष्ट शब्दात त्यांनी सांगितलेलं असताना जस्टिस अभिजित गंगोपाध्याय हे व्यक्ती ताठ मानेनी ज्युडिशरीमध्ये वावरतात. वेस्ट बेंगॉल उच्च न्यायालयामध्ये सातत्याने भाजपला समर्थन करणारे निर्णय जाहीर करतात आणि त्यानंतर नोकरी सोडून त्वरित भाजपमध्ये प्रवेश करतात आणि लगेच ते इलेक्शनचा फॉर्म भरला तिकीट मिळते. एवढंच नाही तर प्रशांत, त्यांनी जे काही नामांकन भरलेलं आहे त्याच्यावर जस्टिस अभिजित गंगोपाध्याय अशा नावाने त्यांनी नामांकन भरलेलं आहे. म्हणजे इलेक्शन कमिशन झोपलेलं आहे का की जस्टिस म्हणजे या पदावर असताना ते व्यक्ती जस्टिस लावू शकतात, रिटायर्ड न्यायमूर्ती म्हणून ते इतरांना त्यांचा परिचय देऊ शकतात, पण निवडणूक आयोगाच्या निवेदनावर किंवा नामांकन पत्रावर जस्टिस गंगोपाध्याय लिहायचं याच्याबद्दल या 600 पैकी एका तरी वकिलांनी काहीतरी म्हटलेलं आहे का? त्यामुळे आम्हाला शंका आहे या 600 वकिलांच्या दृष्टिकोनाबद्दल आणि त्यांच्या उद्देशाबद्दल आम्हाला शंका आहे. बरोबर. मुळामध्ये ज्या वकिलांनी हे पत्र लिहिलेलं आहे म्हणजे त्यांची नावं जर आपण बघितली तर हरीश साळवे आहेत, त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष आदिश अग्रवाल आहेत, त्याच्यानंतर विधी परिषदेचे अध्यक्ष मनन कुमार मिश्रा आहेत आणि असे 600 वकील आहेत. आता खरं तर सामान्य माणसांना हा पण प्रश्न पडू शकतो की मुळामध्ये असे कुठले निर्णय आहेत की ज्या निर्णयामुळं सरकारच्या विरोधात इतकी म्हणजे काहीतरी कडक भूमिका न्यायालयाने घेतलेली आहे. तर तसं पण दिसत नाहीये. म्हणजे एक परसेप्शन न्यायालयाच्या बद्दल असं पण आहे की ताशेरे खूप कडक असतात पण प्रत्यक्ष निकालामध्ये त्याची म्हणजे पूर्तता जी आहे ती होताना दिसलेली नाही. आपण महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षामध्ये पण ते बघितलेलं आहे. असं सगळं असताना इलेक्टोरल बॉन्ड हा केवळ एक निर्णय तुम्हाला असा वाटतोय का की ज्याच्यामुळं इतकी अस्वस्थता निर्माण होऊन थेट हे पत्र लिहिलं गेलेलं आहे आणि पत्रामध्ये भाव तर चिंतेचा आहे पण प्रत्यक्ष उद्देश जो आहे तो दबावाचा आहे असं तुम्हाला का वाटतं? बघा, हे 600 वकील जे आहेत ते एक अत्यंत नाममात्र संख्या आहे. भारतामध्ये एकूण 15 लाख वकील आहेत जे वकिली करतात आणि ते अत्यंत इमानदारीने काम करण्याचा प्रयत्न करणारे सुद्धा अनेक जण त्याच्यामध्ये आहेत. त्यामुळे या 600 वकिलांना जे काही राजकीय प्रेरणेतून वाटत असेल तो काही भारतीय न्यायव्यवस्थेसमोरचा खूप मोठा धोका असं समजायची गरज नाही. त्यांनी स्पष्ट काही त्यांच्या पत्रात लिहिलं. परंतु काही दिवसापूर्वी जस्टिस अभय ओक यांनी अत्यंत जाहीरपणे सांगितलं, ते मात्र या दृष्टीने विचारात घ्यायला पाहिजे की त्यांनी सांगितलं की न्यायव्यवस्थेवरचा लोकांचा विश्वास, त्यांनी म्हटलं पब्लिक फेथ जर कमी होत जाईल आणि न्यायव्यवस्थेवरील हल्ला हा क्वालिटी ऍक्सेस टू जस्टिस या संदर्भातला विचार कमी करणारा असेल, म्हणजे लोकांचा सहभाग कमी करणारा असेल, त्याच वेळेस आपण जो ज्या दर्जाचा न्याय देतोय त्या न्यायाचा दर्जाच खालावलेला असेल तर आपण गंभीरपणे विचार केला पाहिजे असं जस्टिस अभय ओक म्हणाले. त्यामुळे अनेक न्यायाधीशांचे त्याबद्दलचे वक्तव्य आहेत. म्हणून मला असं वाटते प्रशांत की या पत्राचा संदर्भ घेऊन जर चीफ जस्टिस ऑफ इंडिया धनंजय चंद्रचूड काही अफर्मेटिव्ह ऍक्शन म्हणजे सकारात्मक कृती करणार असतील तर त्यांचं स्वागतच आहे. त्यांनी जरूर तशी सकारात्मक कृती केली पाहिजे. परंतु हे समजून घेऊन केलं पाहिजे की हे 600 वकील म्हणजेच प्रतिनिधी नाहीत. त्याच्यामध्ये कोणी अध्यक्ष असो कोणी पण असो तरी ते काही आमचे सगळ्यांचे प्रतिनिधी नाही. 15 लाख वकिलांशी संवाद साधणारा एकही चीफ जस्टिस ऑफ इंडिया आतापर्यंत झालेला नाही. त्यामुळे कधीतरी ऑनलाईन सगळ्या वकिलांशी संवाद साधणारे न्यायाधीश अशा प्रकारे एखादी कमिटी बसली पाहिजे आणि त्यांनी वकिलांशी बोललं पाहिजे. तर ते सांगतील की खरोखरचे व्यावहारिक प्रश्न काय, प्रॅक्टिकल डिफिकल्टीज काय आहे वकिली करताना खालच्या कोर्टापासून तर वरच्या कोर्टापर्यंत. आणि वरच्या कोर्टात केसेस इतक्या मोठ्या प्रमाणात येतातच का, याच्यामध्ये लहान कोर्टांमध्ये म्हणजे जिल्हा न्यायालयापर्यंत न्यायाचा दर्जा चांगला का नाही हा प्रश्न घेऊन अफर्मेटिव्ह ऍक्शन केलं पाहिजे. तर गुड इंटेन्शन आपण त्याला म्हणतो की चांगल्या उद्देशाने हे सगळं होत आहे असं होईल. अन्यथा आताचा जो विषय आहे हा राजकीय स्वरूपाचा आणि ते टायमिंग निवडणुकीचं पाहून काढलेला विषय. नाही, या पत्रामध्ये एक असं पण म्हटलेलं आहे की एक समूह आहे वकिलांचा ठराविक की जो विशेषतः भ्रष्टाचाराच्या केसमध्ये राजकारण्यांना डिफेंड करतो आणि त्यांच्या विरोधात निकाल नाही आले की नंतर मीडियावरती जाऊन न्याय व्यवस्थेच्या विरोधात म्हणजे वक्तव्य करतो, त्यांच्यावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न करतो. तर हे जे आहे नेमकं कुणाला टार्गेट करण्याचा प्रयत्न आहे. आणि याच्यामध्ये असं पण म्हटलं गेलंय की 2019च्या वेळी सुद्धा हे पाहायला मिळालेलं होतं की जेव्हा निवडणुका असतात तेव्हा ही टोळी जी आहे ती जास्त सक्रिय होते. तर हे नेमके काय रेफरन्सेस देण्याचा प्रयत्न या पत्रातून झालेला आहे? मला वाटते की कोणी भ्रष्ट असेल, बलात्कारी असेल, कोणताही गुन्हा केला असेल, त्या प्रत्येकाला आपली बाजू चांगल्या चांगल्या वकिलातर्फे मांडण्याचा कायदेशीर हक्क भारतीय संविधानाने दिलेला.
ऍडव्होकेट्स ऍक्ट नुसार कोणाची कोणती केस कोणी घ्यायची हे ठरवण्याचा प्रत्येक वकिलाला हक्क आहे. तसंच आता जी आधुनिक वकिली व्यवस्था किंवा न्याय व्यवस्था आपण बघतो, त्याच्यामध्ये न्यायालयामध्ये काय झालं त्याचं वृत्तांकन करणं किंवा त्याची माहिती देणं हे जसं पत्रकारांचं काम आहे, तसं त्या केसमध्ये इन्व्हॉल्व्ह असलेला वकील सुद्धा जी माहिती तिथे देण्यात आली तशा प्रकारची माहिती बाहेर देऊ शकतो. याच्यातून कोणत्याही न्यायव्यवस्थेचा कोणताही अपमान होत नाही. आणि जर त्याच्यामध्ये एक पॉइंट ऑफ व्ह्यू कोणी मांडत असेल किंवा मला असं वाटते की न्यायालयाने आज हे जे केलं त्याच्यामध्ये याबाबत त्यांनी चुकीचं विधान केलेलं आहे, तर तो विश्लेषण करण्याचा हक्क सुद्धा लोकशाहीने प्रत्येक नागरिकाला, वकिलांना सुद्धा दिलेला आहे. त्यामुळे बरोबर. कोणी नाही, याच याच भ्रष्टाचाराची बाजू अर्थाचं घेतली ते मला एक पटत नाही, म्हणजे मला व्यक्तिगत याच अर्थाची एक कमेंट इलेक्ट्रॉन बॉन्डच्या केसमध्ये सरन्यायाधीशांनी त्या सुनावणीच्या दरम्यान केलेली होती, जेव्हा समोरचे वकील असं सांगत होते की तुमच्या जजमेंटवरती टीका होतीये वगैरे वगैरे, तर तेव्हा सरन्यायाधीश हे पण म्हणाले होते की जेव्हा एकदा जजमेंट आउट होतं त्याच्यानंतर ते पब्लिक प्रॉपर्टी आहे आणि आमचे म्हणजे शोल्डर्स एवढे मोठे आहेत की जे आम्ही टीका सहन करू शकतो, असं स्वतः सरन्यायाधीशांनी स्पष्ट केलेलं होतं. मग त्याच्यानंतर सुद्धा हे एक नॅरेटिव्ह करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्यातही असीमजी पंतप्रधान स्वतः या पत्राची दखल घेऊन त्याच्यामध्ये टिप्पणी करतायत. म्हणजे न्याय व्यवस्थेच्या एखाद्या प्रकरणामध्ये पंतप्रधानांनी अशा पद्धतीनं पडावं का? खरं तर घटनेनं काही प्रोटोकॉल्स आपल्याला घालून दिलेले आहेत, तर अशा वेळी थेट पंतप्रधानांनी जी टीका केलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी थेट काँग्रेसवरती आरोप केलाय की अशा पद्धतीनं काँग्रेस कमिटमेंट जी आहे ती स्वतः अपेक्षित करते, पण त्याच्या बदल्यात देशाच्या प्रति कमिटमेंट मात्र कधी पक्ष काँग्रेसनं दिलेली नाहीये, त्यामुळे लोक त्यांना नाकारता आलेले आहेत. तर या सगळ्या पत्रावरती पंतप्रधानांची जी कमेंट आहे ती तुम्हाला म्हणजे नेमकं त्याच्याबद्दल काय धोके वाटतात? पंतप्रधानांची जी कमेंट आहे ती ठरवून केलेली आहे, ही परिस्थिती सुद्धा ठरवून घडून आणलेली आहे की 600 जणांनी असं पत्र लिहायचं, मग ते पत्राबद्दल माहिती बाहेर पडणार, मग त्याच्यावर लगेच पंतप्रधान बोलणार, हे सगळं ठरवून केलेलं आहे. हे काही लक्षात येत नाही का लोकांच्या? म्हणजे तुम्ही लोकांना दूधपोळे समजू नका असं पंतप्रधानांना आपल्याला सांगायला पाहिजे की आता बस झालं तुमचं सगळं ते काही तुम्ही करताना ते आमच्या लक्षात येते. आता प्रयत्न यांचा हा काय सुरू आहे की इलेक्ट्रोल बॉन्ड बद्दल जी चर्चा सर्वोच्च न्यायालयात झाली, ज्या जजमेंट मधून काही काही ऑर्डर्स मधून लिहिण्यात आलेलं आहे, ते सामान्य लोकांना आर्थिक व्यवहाराच्या संदर्भात कळत नाहीये. आणि तसं जे आर्थिक व्यवहार जे झालेले आहे, घोटाळ्याच्या स्वरूपातले झालेले आहे, भ्रष्टाचाराच्या स्वरूपातले झालेले आहे आणि मनी लॉन्ड्रिंग एक प्रकारे आहे राजकीय पक्षाच्या द्वारे झालेलं, हे सगळं लोकांसमोर मांडण्यासाठी काही वकील तयार झालेले आहेत. आणि त्यांनी सांगितलं की आम्ही हे लोकांसमोर पोहोचवणार आणि हा भ्रष्टाचाराचा एक नवीन प्रकार जो आहे तो आम्ही लोकांसमोर आणणार. मग त्याच्यातून त्यांना भीती निर्माण झालेली आहे, कारण आपण बघता की कोणत्याही मोठ्या मेनस्ट्रीम मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर, कोणत्याही चॅनलवर इलेक्ट्रोल बॉन्ड बद्दल कोणतीही चर्चा दाखवण्यात येत नाहीये. त्यामुळे त्या पार्श्वभूमीवर जर हे 600 जे वकील आहेत तशाच प्रमाणे इतर 600 वकील भारतात निघाले आणि उभे राहिले, त्यांनी सांगितलं की आम्ही इलेक्ट्रोल बॉन्डचा घोटाळा मतदारांना समजून सांगणार आणि हे सांगणार की या लोकांना मत देऊ नका, तर ते करण्याचा त्यांना अधिकार आहे की नाही हा प्रश्न आहे. माझं म्हणणं आहे की त्या आणि वकिलांना, इतर 600 वकिलांना तसं करण्याचा अधिकार आहे, कारण की कायदेविषयक प्रबोधन केलं पाहिजे, हा सुद्धा ऍडव्होकेट्स ऍक्ट मधला एक महत्वाचा मुद्दा आहे. नाही, ही पत्र लिहिण्याची वेळ नेमकी का आलेली असू शकतो याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा असं पण दिसतंय की एकतर एसबीआयनं 30 जून पर्यंतची मुदतवाढ मागितलेली होती, पण ती काही कोर्टानं दिली नाही. आणि एक इंटरेस्टिंग हे आहे की ज्या एसबीआयला एवढा वेळ पाहिजे होता तो सगळा डेटा मॅच करायला, तो डेटा आल्यानंतर माध्यमांनी ते काम अगदी 4 ते 5 तासात करून टाकलेलं आहे. म्हणजे एक प्रकारे एसबीआय खोटी माहिती कोर्टाला देत होतं का आणि निवडणुकीच्या तोंडावरती ही सगळी टाळाटाळ सुरू होती का? आणि इंटरेस्टिंग गोष्ट ही पण आहे की केजरीवालांना ज्या दिवशी अटक झाली त्याच दिवशी तो बॉन्डचा डेटा येतो आणि त्याच्यामध्ये मग ते अरविंद फार्माचं जे कनेक्शन आहे ते पण उघड होतं. म्हणजे जो त्या संपूर्ण प्रकरणामध्ये माफीचा साक्षीदार आहे तोच भाजपचा देणगीदार कसा आहे हे पण त्या सगळ्या लिंक मधून उघड झालं. त्यामुळं ही पत्र लिहिण्याची जी वेळ आलेली आहे ती त्या कोर्टाच्या कडक भूमिकेमुळे आली असं तुम्हाला वाटतंय? पण मला तेच म्हणायचं आहे की न्यायव्यवस्थेवर दबावाची यांना चिंता नाही आहे. यांना चिंता ही आहे की जे भ्रष्टाचारी आहेत राजकीय क्षेत्रातले, त्यांच्यावर जो दबाव येतो आहे आणि त्यातून पारदर्शकता येऊन नागरिकांना जे खरं स्वरूप या अशा राजकीय नेत्यांचं दिसायला लागलेलं आहे, तो मेन धोका यांना वाटतो आणि त्यामुळे न्यायव्यवस्थेवर दबाव आहे असं म्हटलं जात आहे. एक मला न्यायाधीशांचं नाव आठवत नाही, पण त्यांनी खूप चांगलं सांगितलं होतं की न्यायव्यवस्थेवर दबाव येतो आहे का, या प्रश्नाचं उत्तर कसं शोधायचं. त्यांनी सांगितलं की न्यायव्यवस्थेवर दबाव येतो आहे का हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर त्या न्यायव्यवस्थेमध्ये काम करणाऱ्या न्यायाधीश जोपर्यंत सांगत नाही की आमच्यावर दबाव येत आहे,
तोपर्यंत तुम्ही त्यांच्यावर दबाव येत आहे असं म्हणू शकत नाही, असं त्यांनी स्पष्टपणे, मला वाटतं जस्टिस मुरलीधर यांनी सांगितलं होतं. त्यामुळे याचा सुद्धा विचार झाला पाहिजे. जे न्यायव्यवस्थेत स्वतः काम करतायत त्या लोकांची आता जास्त जबाबदारी आहे, कारण की या 600 जणांनी त्यांना पत्र बरोबर, पाठवलंय म्हणजे की आणि एक प्रकारे पंतप्रधानांनी न्याय व्यवस्थेला इन्फ्लुएन्स करण्याचा प्रयत्न होतोय असं म्हणून तुम्ही त्यांच्या क्षमतेबद्दल सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण करताय, म्हणजे ते इन्फ्लुएन्स हो होऊ हो शकतात असं तुम्ही गृहीत होऊ धरताय. शकतात, असं म्हणजे ते ते इम्युनेबल आहे अशा स्वरूपाचा ते दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे न्यायव्यवस्थेवर आता जास्त जबाबदारी आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा या जो काही पत्रव्यवहार प्रकरण आहे याच्यामध्ये उडी घेतलेली आहे. त्यामुळे आता चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांच्यावर खरंच जबाबदारी आहे. त्यांच्यासोबतच्या ज्येष्ठ सगळ्या न्यायाधीशांनी मिळून याच्यावर निर्णय घेतला पाहिजे आणि सांगितलं पाहिजे की आमच्यावर दबाव नाही आणि आमच्यावर दबाव आहे अशा प्रकारची जी काही तुम्ही भावनिक एक असे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करताय तेवढी काही आम्हाला गरज नाही, आम्ही स्ट्रॉंग आहे, परत एकदा त्यांनी सांगितलं पाहिजे. बरोबर. आणि खरं तर म्हणजे न्याय व्यवस्थेवरती एवढा दबावाची चिंता असती तर निवडणूक आयुक्तांच्या निवडीच्या प्रक्रियेमध्ये सरन्यायाधीशांना स्थान द्यायला पाहिजे होतं, ते दिलं गेलं नाहीये सरकारकडनं. म्हणजे सुप्रीम कोर्टानं सांगून सुद्धा त्याच्यामध्ये बदल झाला, तेव्हा न्याय व्यवस्थेच्या सगळ्या भवितव्याची चिंता कुठे जाते हा सुद्धा प्रश्न आहे. आणि दुसरं म्हणजे आता जर आपण प्रॅक्टिकल बोलायला गेलो तर सरन्यायाधीशांचा कार्यकाळ आताच्या चंद्रचूड यांचा कार्यकाळ नोव्हेंबर 2024 पर्यंत आहे. पुढच्या काही दिवसामध्ये काही महत्वाचे निर्णय, समजा आपण असं गृहीत धरलं की परत सत्तेमध्ये जर आलेच समजा, तर काही निर्णय घ्यायचे असतील कडक निर्णय, तर त्या दृष्टीनं एक कुठेतरी ही प्रिएम्प्टिव्ह ऍक्शन तुम्हाला दिसतेय का, की न्याय व्यवस्थेला आता एक म्हणजे त्यांना मेसेज द्यायचा प्रयत्न या पत्रातून झालेला आहे का? झालेलं असेल वेगवेगळ्या प्रकारे. मी खूप मोठी गोष्ट तुमच्याशी शेअर करतो. जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदा सुप्रीम कोर्टात गेले आणि त्यांनी सांगितलं की मी व्हिजिटसाठी इथे आलेलो आहे, सुप्रीम कोर्ट भारतात आहे, मी बघायला येऊ शकत नाही का असं वगैरे म्हणून ते असे फिरत फिरत सगळीकडे ते तुम्हाला कॉरिडॉरमध्ये दिसले. आणि अचानक नंतर ते तेव्हाचे सरन्यायाधीश जे आहेत त्यांच्या चेंबरमध्ये गेले. माझ्या माहितीप्रमाणे तेव्हा सगळ्यांना बाहेर काढण्यात आलं, तेव्हा केवळ पंतप्रधान आणि तेव्हाचे सरन्यायाधीश हे आतमध्ये होते. मग तिथे काय घडलं आतमध्ये, ते काय घडलंय शोधण्याचा कोणीतरी प्रयत्न केला पाहिजे. मला जी माहिती मिळाली ती अत्यंत भयानक आहे. आणि त्याच्यानंतर आपण लगेच पाहतो की तेव्हाचे चीफ जस्टिस ऑफ इंडिया रंजन गोगोई निवृत्त झाले आणि लगेच ते राज्यसभेमध्ये खासदार म्हणून जॉईन झाले. पण अनेक गोष्टी ज्या करायला पाहिजे होत्या त्यांनी त्या केल्या नाही नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर सरन्यायाधीश असताना. आणि त्यामुळे त्या कोणत्या गोष्टी आहेत आणि नरेंद्र मोदींनी काय दबाव टाकला एकटे असताना ते, या सगळ्या गोष्टी काढण्याची सुद्धा गरज आहे. त्यामुळे 600 वकील वगैरे जे सांगतायत ना ते मला अत्यंत चुकीचं वाटते. उलट सामान्यातल्या सामान्य भारतीय नागरिकाला आता विश्वास पटला या 600 जणांच्या पत्रामुळे की आता न्यायव्यवस्था खऱ्या अर्थाने लेजिटिमेट एक्सपेक्टेशन्स पूर्ण करण्यासाठी सज्ज झालेली आहे. ज्या न्यायिक अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी तयार झालेली आहे. काही न्यायाधीश हे चुकीच्या प्रवृत्तीचे प्रत्येकच व्यवस्थेमध्ये प्रत्येक काळामध्ये होते, याचा अर्थ संपूर्ण न्यायव्यवस्था चुकीची नाही. हा अत्यंत महत्वाचा संदेश लोकांपर्यंत आता पोहोचलेला. ओके, असे म्हणजे तुम्हाला एक मला शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की आणीबाणीच्या वेळी सुद्धा म्हणजे सगळ्यात सुरुवात जी आहे ठिणगी पडायला ती सरकार आणि न्याय व्यवस्थेच्या संघर्षातूनच पडलेली होती. तेव्हा न्याय व्यवस्थेचा एक निकाल आला आणि त्याच्यानंतर मग ती ऍक्शन जी आहे ती घेतली गेलेली होती. आता सुद्धा आपण त्या पॉइंट्सला येऊन पोहोचलेलो आहोत का? आणि ज्या पद्धतीनं एक प्रकारे न्याय व्यवस्थेवरती एका पत्राच्या माध्यमातून सिग्नलिंग होतंय, मेसेजिंग होतंय, तर त्या दृष्टीनं तुम्हाला हा धोका जो आहे तो त्या धोक्याशी तुम्हाला कम्पेअर करण्याचा मोह होतोय किंवा काय वाटतंय नेमकं त्याच्यात? तर त्या संदर्भातली परिस्थिती जी जशी होती तशीच आता आलेली आहे. पण मला आता असं वाटतं की या पत्रानंतर न्यायव्यवस्थेने आणखी आक्रमक होऊन, आक्रमक हा शब्द कदाचित चुकीचा असेल म्हणून सक्रिय होऊन असं आपण म्हणू, सक्रिय होऊन पीएम केअर घोटाळ्याची जी केस सुरू आहे त्यांच्यासमोर ती सुद्धा त्यांनी त्वरित निकालात काढावी आणि दाखवून द्यावं की आमच्या कोणावर दबाव नाही. तर ही एक खूप सकारात्मक कृती असू शकते असं मला वाटते. आणि मग त्यासाठी कोणत्या निवडणुका आहेत आणि हे ते काही पाहायची गरज नाही. आता दुसरी गोष्ट आहे की नवनीत राणा नावाच्या बाईची केस पेंडिंग आहे तिथे, जी आता तिला खासदारकीची तिकीट सुद्धा दिली. कोर्टाने अशा केसेसची यादी तयार करावी की आपला निर्णय पेंडिंग असल्यामुळे गैरफायदा घेणारे जे काही लोक आहेत त्यांच्या संदर्भातले निर्णय त्वरित दिले पाहिजे. म्हणजे खालच्या सगळ्या कोर्टाने ठरवलं की नवनीत राणाचं जात प्रमाणपत्र हे अवैध आहे आणि तरी ही केस पेंडिंग आहे, तिला भाजपने तिकीट सुद्धा देऊन टाकलं अमरावतीमधून. तर लोकांच्या मनामध्ये काय येते की यांना माहिती आहे की आता काही सर्वोच्च न्यायालय निर्णय देणार नाही आणि तोपर्यंत आपण पाहून घेऊया, बाईला आपण तिकीट दिलं तरी काही हरकत नाही. माझं म्हणणं एवढंच आहे की ती खोटेपणाला पाठपुरावा देणारी कोणती यंत्रणा नसली पाहिजे. आणि न्यायालयावर खूप कामाचा ओझा आहे.
त्यामुळे त्याच्यातून त्यांनी काही कामांची यादी तयार केली पाहिजे आणि खरोखर या केसेस ज्या महत्वाच्या म्हणून आहे त्या लवकरात लवकर निपटारा केल्यानं तर न्यायव्यवस्थेवर दबाव हे म्हणतात ना तसा नाही, हे आणखी जास्त जोरकसपणे पुढे आणता येईल. असीमजी धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आणि कायदेशीर वर्तुळातली ही एक अत्यंत महत्वाची घटना होती, कारण 600 वकिलांनी अशा पद्धतीनं पत्र लिहिणं आणि त्या माध्यमातून पंतप्रधानांनी देखील त्याच्यामध्ये उडी घेणं हे खरोखर खूप एकूणच सगळ्या प्रक्रियेमध्ये आश्चर्यकारक होतं. काय नेमके या सगळ्याचे पैलू आहेत हे असीम सरोदे यांनी आपल्याशी बोलताना समजावून सांगितलेलं आहेच. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तुमच्या काही कमेंट्स असतील, सूचना असतील, आणि तुम्हाला या पत्राबद्दल नेमकं काय वाटतंय, वकिलांनी अशा पद्धतीनं न्यायाधीशांना पत्र लिहिणं हे तुम्हाला म्हणजे कशाचं द्योतक वाटतंय हे कमेंट्स मध्ये कळवायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.